नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2026, पूर्व परीक्षा 2026 आणि मुख्य परीक्षा 2025 साठी आपण इथं लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे ही लेक्चर सिरीज तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे। जीएस पेपर 2 इंडियन पॉलिटी आणि तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधला इंडियन पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट आपण इथं कव्हर करत आहोत। आपलं जे बेस्ट बुक आहे जीएस 2 साठी इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर हे पुस्तक तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन राहणार आहे, जिथून तुमची इथं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आणि पूर्व परीक्षा दोन्हीची तयारी होणार आहे। पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे पुस्तक क्षीरसागर सरांनी लिहिलेलं आहे आणि पुस्तकाचा फायदा तुम्हाला दोन्ही परीक्षांसाठी होणार आहे। कारण का, पुस्तकाची डिझाईनच तशी आहे, पुस्तकाचं लेखनच तसं आहे। परंपरागत वर्णनात्मक परीक्षेसह वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या तयारीसाठी उपयुक्त असा एकमेव संदर्भ हे पुस्तक तुम्हाला केसागरच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल, किंवा तुम्ही Amazon फ्लिपकार्ट वरून घेणार असाल तर तिथं सुद्धा आपली पुस्तकं अवेलेबल आहेत। जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक तुम्ही परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। तर या पुस्तकावरती आधारित पार्ट 1 आपण इथं कव्हर केलेला आहे, पार्ट 2 आपण इथं बघतोय आणि बाकीचे सगळे टॉपिक कव्हर करण्यासाठी तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल। ठीक आहे, ओके, क्लिअर। चला, तर नेक्स्ट पार्ट आपला इथे चालू होता सायमन कमिशन। ओके, तर बघा, प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही काढले असतील किंवा सॉल्व केले असतील तर तुम्हाला एक आयोगाचा जो भर आहे तो सायमन कमिशन वरती जास्त असलेला दिसून येईल। म्हणजे वारंवार रिपीट होणारं हे कंटेंट आहे सायमन कमिशन। तर लक्षात घ्या, सायमन कमिशनची नियुक्ती जी आहे ना, तर आपल्या भारताच्या घटनात्मक इतिहासातील किंवा विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे। लक्षात घ्या, घटनात्मक विकासातील महत्वाचा टप्पा। आता सायमन कमिशन वरती जर आन्सर रायटिंग साठी क्वेश्चन जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला अशी वाक्यरचना तिथे लिहिता आली पाहिजे की सायमन कमिशनची नियुक्ती हा भारताच्या घटनात्मक विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे। आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा हाच तुमचा क्वेश्चन असू शकतो की सायमन कमिशनची नियुक्ती हा घटनात्मक विकासातील महत्वाचा टप्पा कसा, एक्सप्लेन करा। ठीक आहे, ओके, हा तुमचा क्वेश्चन इथं असू शकतो। मग त्याचं कारण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। ठीक आहे, मग कारण काय आहे बघा, तर कारण असं की सायमन कमिशनच्या नियुक्तीपासूनच बघा, लक्षात घ्या काय झाले, सायमन कमिशनच्या नियुक्तीपासूनच भारतामध्ये किंवा भारतीय राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडून आल्या आणि त्याच्यातून भारताच्या घटनात्मक प्रश्नाला चांगली गती मिळाली। हा तुमचा सेकंड पॉइंट इथं मिळून जातो। ओके, लक्षात आलं। 1919च्या कायद्यात एक अशी तरतूद होती की या कायद्याच्या यशापयशाचं मूल्यमापन करण्यासाठी दर 10 वर्षांनी एका कमिशनची नियुक्ती करण्यात यावी। ओके, बघा, 1919च्या कायद्यात एक तरतूद होती की या कायद्याच्या यशापयशाचं मूल्यमापन करण्यासाठी एका कमिशनची नियुक्ती 10 वर्षांनी करायची होती, बरोबर। पण झालं काय, 1919च्या कायद्याने भारतीय जनतेच्या असंतोषामध्ये भर घालण्याचं काम केलं। भारतीय जनतेमधील असंतोषाची दखल घेऊन काय केलं, इंग्लंडच्या सरकारने 2 वर्ष अगोदरच, म्हणजे 10 वर्ष पूर्ण न होताच 1927 मध्ये भारताचा घटनात्मक प्रश्न व राजकीय सुधारणा यांवर विचार करण्यासाठी एक कमिशन नियुक्त करण्यासंबंधीची घोषणा केली। ओके, तर सर जॉन सायमन हे या कमिशनचे अध्यक्ष होते, लक्षात घ्या। ठीक आहे, 1927 मध्ये, आणि त्याला सायमन कमिशन असं म्हटलं गेलं। काय म्हटलं गेलं, सायमन कमिशन। ठीक आहे, मग सायमन कमिशनला विरोध कोणी केला बघा, तर ब्रिटिश सरकारनं भारतीय जनतेमधील असंतोष दूर करण्याच्या उद्देशाने काय केलं होतं, सायमन कमिशनची नियुक्ती केली होती। पण त्यांचा जो हेतू होता ना, तो हेतू इथं साध्य झालाच नाही। लक्षात घ्या, उलट काय झालं माहितीये, तर इथं परिणाम उलटाच झाला। भारतीय लोकांनी काय केलं, या कमिशनला जोरदार विरोध केला, लक्षात घ्या। ओके, मग आता विरोध का केला बरं,
तर कारण काय होतं, तर या कमिशन मधील 7ही सदस्य इंग्रजच होते, त्याच्यामध्ये भारतीय व्यक्ती नव्हताच. साहजिकच जर भारतीय जर त्यात नसेलच आपल्याला न्याय मिळणार का नाही, अशी भारतीय जनतेची भावना झाली. आणि INC ना म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुद्धा सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. त्याच्यामुळे या कमिशनला भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी विरोधाला तोंड द्यावं लागलं. लक्षात घ्या, हे सगळे पॉइंट लक्षात ठेवा. तुम्हाला सायमन कमिशन वरती बघा 2025 ची मेन्स जी आहे ना, ती पहिली आन्सर रायटिंगची मेन्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक क्वेश्चन तिथे विचारले जाणार आहेत. साध्या क्वेश्चनची तिथं तयारी तुमची असली पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. मग त्याच्यानंतर बघा सायमन कमिशनने काय केलं, 1930 मध्ये आपला अहवाल सादर केला. म्हणजे 27 मध्ये कमिशन आलं, 30 मध्ये अहवाल सादर केला. त्याच्यामध्ये प्रांतातील द्विदल राज्य पद्धती रद्द करून प्रांताचा कारभार लोकप्रतिनिधींकडे सोपवण्यात यावा, मतदानाचा अधिकार विस्तृत करावा, कायदेमंडळाचा विस्तार करावा, भारतात संघराज्य पद्धती सुरू करावी इत्यादी शिफारसी होत्या. आता शिफारसी काय होत्या याच्यावरती तुम्हाला प्रिलियमला तर क्वेश्चन नाही येणार, पण मेन्स मध्ये आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला हे लिहावं लागेल. लक्षात घ्या. परंतु या कमिशनच्या विरोधात भारतीयांनी व्यक्त केलेल्या ज्या प्रतिक्रिया होत्या ना, त्या लक्षात घेऊन त्या शिफारशी अंमलात आणण्याचा विचार पण सरकारनं केला नाही. कारण का, सायमन कमिशनलाच विरोध झालाय का, तर त्याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नाही. सो ज्या कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नाही, ज्या 7 सदस्य जे इंग्रज होते त्यांनी केलेल्या शिफारसी अंमलात आणता येतील का, डेफिनेटली नाहीत येणार, बरोबर. म्हणून इथं अंमलात आणण्याचा विचार सुद्धा सरकारनं केलेला नाही. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं कंटेंट खूप चांगलं मिळत आहे पुस्तकामध्ये. आणि मग भारताचा घटनात्मक प्रश्न तर तसाच राहिला अनुत्तरित, बरोबर. पण भारताचा घटनात्मक प्रश्न सोडवण्यासाठी ब्रिटिश सरकारने काय केलं, इंग्लंडमध्ये 3 गोलमेज परिषदा भरवल्या. ओके. आणि परिषदांमधील चर्चेच्या आधारावर काय झालं, आता तुम्हाला माहित पाहिजे की राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या आधी काय घडलं होतं, बरोबर. तर राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या अगोदर सायमन कमिशनची हिस्ट्री लक्षात येते. आणि परिषदामधील चर्चांच्या आधारावरती मार्च 1933 मध्ये श्वेतपत्रिकेवर चर्चा करून अहवाल सादर केला गेला. आणि या अहवालाच्या पायावरच 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची उभारणी करण्यात आली. बघा, सायमन कमिशन, तुम्हाला टाइमलाईन सुद्धा विचारली जाऊ शकते. सायमन कमिशन नंतर भारताचा घटनात्मक प्रश्न अनुत्तरितच राहिला होता. आणि हा भारताचा घटनात्मक प्रश्न सोडविण्यासाठी ब्रिटिश सरकारनं काय केलं, इंग्लंडमध्ये 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स भरवल्या होत्या. लक्षात घ्या. परिषदामधील ज्या चर्चा झाल्या त्यांच्या आधारावरती 1933 मध्ये जे श्वेतपत्रिका होती त्याच्यावर चर्चा झाली आणि 35च्या भारत सरकारच्या कायद्याची उभारणी करण्यात आली. ओके. मग 1935चा भारत सरकार कायदा, 1935चा भारत सरकार कायदा. बघा, भारताचा जर घटनात्मक विकास आपण अभ्यासला तर या घटनात्मक विकासामध्ये 35चा कायदा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. लक्षात घ्या. कारण का, राज्यघटनेतील अनेक तरतुदी ज्या आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला या 35च्या कायद्याचा प्रभाव दिसून येतो, बरोबर. म्हणून आपल्याला इथे या कायद्याची आवर्जून दखल घ्यावी लागते. आणि मग इथं आपण जे वरती राऊंड टेबल कॉन्फरन्सचा उल्लेख केला होता, तर या राऊंड टेबल कॉन्फरन्सनं भारताच्या घटनात्मक प्रश्नावर काही निर्णय घेतले, त्यासंबंधी एक योजना तयार केली. आणि या योजनाच्या आधारे ब्रिटिश सरकारनं काय केलं, एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. सरकारच्या या श्वेतपत्रिकेवर अधिक विचार करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने संयुक्त संसदीय समिती नियुक्त केली. आणि या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे काय झालं, पार्लमेंट पुढे एक विधेयक मांडण्यात आलं. आणि 1935 मध्ये पार्लमेंटने हे विधेयक संमत केलं. आणि हाच 1935चा भारत सरकार कायदा होय. लक्षात घ्या, हाच 1935चा होता भारत सरकार कायदा. लक्षात आलं. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये महत्वाच्या तरतुदी काय होत्या, ठीक आहे, कारण याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहेत. तर 1935च्या कायद्यामध्ये एकूण किती कलम होती, एकूण 321 कलम होती, बरोबर. भाग किती होते, 14 होते. त्याच्याशिवाय 10 परिशिष्ट पण होती. हे तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. आणि या कायद्यातील महत्वाच्या तरतुदी काय होत्या,
पहिली तरतूद होती संघराज्याची निर्मिती, लक्षात घ्या. तर या कायद्यात भारतासाठी संघराज्याच्या निर्मितीची योजना तयार करण्यात आली होती. ओके, लक्षात ठेवा बरं का, की कोणत्या कायद्यामध्ये भारतासाठी संघराज्याच्या निर्मितीची योजना तयार करण्यात आली होती. तर तो आहे 1935 चा कायदा. लक्षात आलं, कोणता कायदा? 1935 चा कायदा. तर या कायद्यामध्ये होतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, नियोजित संघराज्यात गव्हर्नरच्या प्रशासनाखाली 11 प्रांत, चीफ कमिशनरच्या अधिकाराखालील 6 प्रांत आणि भारतीय संस्थाने यांचा समावेश असेल अशी तरतूद होती. परंतु संघराज्यात सामील व्हायचं की नाही ते संस्थानांच्या मर्जीवर सोडण्यात आलेलं होतं, बरोबर. आणि मग पुढे संस्थानांचा प्रॉब्लेम आपल्याला झालेला इथं दिसून येतो. संस्थानांनी प्रस्तावित संघराज्यात सामील होण्यास अर्थातच नकार दिला. त्याच्यामुळे काय झालं, संघराज्य निर्मितीच्या योजनेला मूर्त स्वरूप येऊ शकलं नाही. तर इथं तरतूद पहिली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर केंद्रस्थानी द्विदल राज्य पद्धती, 1919च्या कायद्याने प्रांतासाठी द्विदल राज्य पद्धती आणली होती आणि या कायद्याने प्रांतातील द्विदल राज्य पद्धती काढून टाकली. 1919चा कायदा मी तुम्हाला शिकवलाय, प्रांतासाठी द्विदल पद्धती, पण या कायद्याने काय केलं, ती काढून टाकण्यात आली. ठीक आहे, ओके. मग काढून टाकून काय केलं, ती केंद्र स्तरावर आणली. सिंपल आहे. अवघड काय आहे का? अवघड काहीच नाहीये, लक्षात घ्या. ओके. द्विदल राज्य पद्धतीच्या तत्वानुसार काय झालं, केंद्राच्या अखत्यारीतील खात्यांची विभागणी केली. कशी केली विभागणी? राखीव खाती, सोपीव खाती. ओके. राखीव खात्यांचा कारभार व्हाईसरॉयकडे, सोपीव खात्यांचा कारभार कायदे मंडळाला जबाबदार असलेल्या मंत्रिमंडळाकडे. ओके. अधिकार विभागणी जर आपण बघितलं तर 1935च्या कायद्याने भारतासाठी संघराज्याची योजना तयार केली. ठीक आहे, हे आपण बघितलं. संघराज्य व्यवस्थेला अनुसरून केंद्र सरकार आणि प्रांतिक सरकार यांच्यात अधिकारांची विभागणी करण्याची तरतूद 1935च्या कायद्यात होती का? होती, लक्षात घ्या. अधिकार विभागणीच्या 3 याद्या ज्या आता सुद्धा आपण बघतो, याच्यामध्ये संघ सूची, समवर्ती सूची, प्रांत सूची, बरोबर. तर संघ यादीमध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, लष्कर, पोस्ट, तारायंत्रे, चलन, आयात निर्यात, व्यापार, दळणवळण, 59 विषय. आता सुद्धा तुम्हाला संघ सूचीतले विषय विचारले जातात, लक्षात घ्या. तर या यादीतील जे विषय होते, कोण कायदे करणार? सेंटर कायदे करणार, बरोबर. प्रांत यादीतील 54 विषय, महसूल, शेती, पोलीस, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था, जंगल, सहकारी संस्था, पाणी पुरवठा यांच्यावर कायदे करण्याचा अधिकार कोणाला होता? प्रांतिक कायदे मंडळाला. ठीक आहे, कोणाला होता? प्रांतिक कायदे मंडळाला. समवर्ती यादी, समवर्ती किंवा सामायिक यादी 36 विषयांचा समावेश. त्यातील महत्वाचे विषय फौजदारी कायदा, विवाह घटस्फोट, औद्योगिक कलह, कामगार कल्याण, कामगार संघटना, कारखाने, करार, वृत्तपत्रे. आणि समवर्ती यादीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्रीय कायदे मंडळ, प्रांतिक दोघांना होता. पण कोणाचा कायदा सर्वश्रेष्ठ राहणार? सेंटरचा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर केंद्रीय कायदे मंडळ. आता 35चा जो कायदा आहे त्या कायद्याने केंद्रस्थानी द्विगृही कायदे मंडळाच्या निर्मितीची तरतूद केली, आपल्याला माहिती आहे, बरोबर. कायदे मंडळाची 2 सभागृह होती. एक होतं फेडरल असेंब्ली, नाव लक्षात ठेवा. केंद्रीय कायदे मंडळाचं कनिष्ठ सभागृह, सभासद संख्या 375. फेडरल असेंब्ली, लक्षात ठेवा बरं का, सभासद संख्या पण लक्षात ठेवा. आणि दुसरं जे त्यांचं होतं काउन्सिल ऑफ स्टेट. ठीक आहे. फेडरल असेंब्ली मध्ये जे सदस्य होते त्यांचं जर डिस्ट्रीब्युशन केलं तर 250 सभासद प्रांतांनी निवडलेले, 125 सभासद संस्थानांनी निवडलेले. ठीक आहे, ओके. आणि कार्यकाळ होता 5 वर्ष. काउन्सिल ऑफ स्टेट, केंद्रीय कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह, सभासद संख्या 260, 156 सभासद प्रांतांनी निवडलेले, 104 सभासद संस्थानांनी निवडलेले. ओके. आता काउन्सिल ऑफ स्टेट हे स्थायी स्वरूपाचं सभागृह होतं. 1/3 सभासद दर 3 वर्षांनी निवृत्त होतील आणि त्यांच्या जागी नवे सभासद येतील अशी तरतूद इथं होती. व्हाईसरॉयचं स्थान, या कायद्याने भारताच्या व्हाईसरॉयला मोठ्या प्रमाणावर अधिकार बहाल केले. लक्षात घ्या, हा जो कायदा होता 35चा, यानं काय झालं, भारताच्या व्हाईसरॉयला मोठ्या प्रमाणावर अधिकार बहाल केले. साहजिकच काय झालं, देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. भारताच्या राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी जी आहे ना, ती त्याच्यावर सोपवण्यात आली. इंग्लंडच्या राजाचा भारतातील प्रतिनिधी या नात्याने त्याला तिथं कार्य करावं लागणार होतं. एका अर्थाने व्हाईसरॉय हा घटनेचा
आधारस्तंभ मानला गेला होता. नवी राज्यघटना राबवणं, ब्रिटिश सरकारच्या भारतातील हितसंबंधांचं रक्षण करणं, या सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर टाकण्यात आल्या, लक्षात घ्या. आणि व्हाईसरॉयला घटनात्मक अधिकार तर लाभलेच होते, ठीक आहे, पण विशेषाधिकार पण होते, स्वेच्छाधिकार पण होते. म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही की व्हाईसरॉयच्या हाती मोठ्या प्रमाणावर सत्तेचं केंद्रीकरण दिसून येतं, ठीक आहे. ओके, पुढची तरतूद होती प्रांतिक स्वायत्तता. या कायद्याने भारतातील प्रांतांना स्वायत्तता दिली होती. म्हणजे प्रांतातील पूर्वीची द्विदल राज्य पद्धती रद्द करायची, त्याऐवजी प्रांताचा राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी प्रांतिक कायदे मंडळाला जबाबदार असलेल्या मंत्रिमंडळाच्या हाती. ओके, तर ह्याच्या तरतुदी आहेत, तरतुदी तुम्ही आधी व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी आन्सर रायटिंग साठी मात्र तुम्हाला ईच अँड एव्हरी पॉइंट इथे लक्षात ठेवावं लागणार आहे. प्रांतिक कायदे मंडळाची तरतूद सुद्धा इथं होती, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गव्हर्नरचे अधिकार, ठीक आहे, गव्हर्नरचे अधिकार काय होते, तुम्ही याचं कंपॅरिझन आत्ताचं जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्याबरोबर करा. तर प्रांतिक कायदे मंडळाला जबाबदार असलेल्या मंत्रिमंडळाच्या हाती सोपवण्याची व्यवस्था केली होती, तरी सुद्धा मंत्रिमंडळाच्या अधिकारावर मर्यादा होत्या. कारण का, इथं प्रांतांच्या गव्हर्नरला अमर्याद अधिकार होते, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर फेडरल कोर्टाची स्थापना होती. या कायद्याने भारतीय संघराज्यासाठी एका फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली आणि त्याच्या अधिकार कक्षेमध्ये संघराज्यातले जेवढे काही सगळे प्रांत होते ना त्यांचा अंतर्भाव इथं केलेला आपल्याला दिसून येतो. ओके, फेडरल कोर्टाकडे प्रारंभिक अधिकार, पुनर्निर्णयात्मक अधिकार, सल्लादायी अधिकार असे 3 अधिकार होते. घटनेचा अर्थ लावायचा, केंद्रीय कायदे मंडळ, प्रांतिक कायदे मंडळ यांच्यातील अधिकार, त्याच्या वादांवरती निर्णय देणं, कनिष्ठ न्यायालयाकडून आलेल्या अपिलांवर विचार करणं इत्यादी अधिकारांचा समावेश होता. आणि फेडरल कोर्ट हे भारताचे सर्वोच्च न्यायालयच होते, लक्षात घ्या. पण घटनेचा अर्थ लावण्यासंबंधीचा अंतिम अधिकार कुणाकडे होता तेव्हा, इंग्लंड मधील प्रिव्ही काउन्सिल कडे होता. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. आणि फेडरल कोर्टामध्ये 1 मुख्य न्यायाधीश आणि 6 इतर न्यायाधीश असतील अशी तरतूद पण करण्यात आली होती. हे फेडरल कोर्टाशी रिलेटेड जे पॉइंट्स आहेत ना हे खूप जास्त महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट बघा, इतर तरतुदीमध्ये जर आपण बघितलं तर वरील महत्वाच्या तरतुदींशिवाय आणखी काही वैशिष्ट्यपूर्ण तरतुदी या कायद्यामध्ये होत्या. जसं की 1858च्या कायद्याने भारत मंत्र्याच्या मदतीसाठी निर्माण केलेले इंडिया काउन्सिल जे होतं ते या कायद्याने काय केलं होतं, कॅन्सल करण्यात आलं होतं का तसंच ठेवलं होतं का, त्याच्यामध्ये काय चेंजेस केले होते हे तुम्हाला माहित असले पाहिजे. रद्द केलं होतं, बरोबर. सल्लागार मंडळाची स्थापना केली, त्याच्यामध्ये 3 ते 6 सदस्य होते. ओके, जातीय प्रतिनिधित्वाची पूर्वीची व्यवस्था तशीच चालू ठेवली. भारतातील रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. भारतासाठी लोकसेवा आयोग, मध्यवर्ती रेल्वे मंडळ याची स्थापना करण्यात आली, हेही तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर हा झाला तुमचा 35चा कायदा. तुम्हाला 35चा कायदा बद्दल विचारलं जाऊ शकतं किंवा इव्हन तुम्हाला 35च्या कायद्याची थोडक्यात माहिती देऊन त्याचं महत्व स्पष्ट करा असंही विचारलं जाऊ शकतं. तर काय इम्पॉर्टन्स आहे 35च्या कायद्याचं, तर बघा 35च्या सरकारच्या कायदा दोष होते का, होते, डेफिनेटली होते. सरकारने जनतेच्या मागण्या डावलल्या होत्या, लोकशाही हक्क दिखाऊ होते, संघराज्याची निर्मितीची तरतूद असली तरी संस्थानिकांनी संघराज्यात सामील व्हायला मान्यता दिल्यावरच ती योजना अंमलात येणार होती, ठीक आहे. पण संस्थानिकांना इथे ऑप्शन दिले होते त्यांनी, त्याच्यामुळं ही जी योजना होती बारगळली. ओके, मंडळाच्या निवडणुकीसाठी जातीय प्रतिनिधित्वाचा आधार होता, त्याच्यामुळे देशातील जातीयवादी शक्तींना खतपाणी मिळालं. मग कायद्यातील दोषामुळे काय झालं, देशातील बहुतेक सर्वच पक्षांनी याच्यावरती टीका केली. आता इथे तुम्हाला एखादं सेंटेन्स उद्गार दिले जाऊ शकतात की बाबा शक्तिशाली ब्रेक्स असलेलं पण इंजिनच नसलेलं यंत्र, नेहरूजींनी बोलले होते या कायद्याला. ओके, कायद्यातील दोष मान्य करूनही भारताच्या घटनात्मक विकासात त्याचा फार मोठा हातभार लागला आहे हे नाकारता येत नाही, लक्षात घ्या. सुरुवातीला जसं म्हटलं आपण की आपल्या घटनाकारांनी राज्यघटना तयार करताना या कायद्याचा आधार घेतला, त्याच्यामुळे त्याच्यातील अनेक तरतुदींचं प्रतिबिंब तुम्हाला आपल्या भारताच्या राज्यघटनेवर पडल्याचे दिसून येतं.
जसं की राज्यघटनेतील अधिकारांची विभागणी 3 सूची असतील, कायदेमंडळाचं स्वरूप असेल, संघराज्याचं स्वरूप असेल, अधिकार विभागणीत केंद्राला दिलेले गुप्त माप असेल किंवा कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाची रचना असेल, हे सगळं आपल्याला आपल्या घटनेमध्ये दिसून येतं. त्याच्यामुळे 35चा जो कायदा आहे, 35च्या कायद्याचं जे महत्व आहे ना, तर ते महत्व इथं आपण नाकारू शकतो का? अजिबात नाकारू शकत नाही, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट तुम्हाला इथं 35च्या कायद्याने भारतीयांना 1919चा जो कायदा होता ना, त्याच्यापेक्षा जास्त अधिकार मिळवून दिले. ठीक आहे, ओके. मतदानाचा अधिकार विस्तृत केला, राज्यकारभारात सहभागी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या, प्रांतिक स्वायत्तेचा प्रयोग हे वैशिष्ट्य होतं, बरोबर. तर ही काही देणगी होती, तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर घटनेने स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीची मुळं आपल्याला 35च्या कायद्यामध्येच आढळून येतात, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीची राज्यव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, त्यालाच पुढे आकार मिळालेला आपल्याला दिसून येतो. ओके, क्लिअर? म्हणजे भारतामध्ये जबाबदार राज्य पद्धती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आणि स्वातंत्र्यपूर्व काळात तशी मागणी परकीय सरकारकडे केली होती, हेही आपण इथं समजून घेतलं पाहिजे. आणि इथं भारतीय जनता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचा जो दबाव होता, त्याच्यामुळे काय झालं, ब्रिटिश सरकारला जबाबदार राज्य पद्धती आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणं इथं भाग पडलं होतं. आणि याच्यानंतर आपण अभ्यासतो दुसरं महायुद्ध. तर लक्षात घ्या, प्रिलियम साठी हे तुम्हाला महत्वाचं वाटणार नाही, पण मुख्य परीक्षा उत्तर लेखनासाठी मात्र तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे. तुम्हाला सायमन कमिशन आणि 1935चा कायदा याच्यामधले जे रिलेशन आहे ना, त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊन तुम्हाला दुसरं महायुद्ध, ऑगस्ट घोषणा, क्रिप्स योजना याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्रिप्स योजनेनंतर सुरुवातीला तर बघा, लक्षात घ्या, महत्वाचं काय आहे तुम्हाला टाइमलाईन माहित असणं. ठीक आहे, ओके. आणि क्रिप्स योजना अभ्यासल्यानंतर आपण पुढे वळतो भारतीय राज्यघटनेची मूलतत्वे. बाकीचा जो पार्ट आहे तो तुम्ही पुस्तकातून व्यवस्थित करून घ्या. आता दुसऱ्या महायुद्धाची जी भूमिका आहे ना, इथे बघा, दुसऱ्या महायुद्धामुळे काय झालं, भारतातील राजकारणाचे संदर्भ पूर्ण बदलले. ओके. पहिल्या महायुद्धाच्या वेळी काय होतं, काँग्रेसनं ब्रिटिशांना पाठिंबा दिला होता, सहकार्य केलं होतं. पण यावेळी काँग्रेसनं तसं केलं का? नाही. लक्षात घ्या, ब्रिटिश अडचणीत आहेत, त्यांच्याकडून जास्तीत जास्त सुधारणा पदरात पाडून घेणं अशी त्यांची उलटी भूमिका होती. आणि 14 सप्टेंबर 1939ला काँग्रेस वर्किंग कमिटीनं काय केलं, एक ठराव संमत केला. जर ब्रिटनचा साम्राज्यवादाला खराखुरा विरोध असेल तर ब्रिटिश सरकारने भारतातील आपला साम्राज्यवाद नष्ट केला पाहिजे. ओके. ब्रिटनला खरीखुरी लोकशाहीची कळकळ असेल तर काय केलं पाहिजे ब्रिटननं? जर कळकळ असेल तर ब्रिटिश सरकारने भारतात लोकशाहीची स्थापन करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. स्वतंत्र लोकशाहीसाठी भारत जगातील इतर लोकशाही देशांच्या साम्राज्यवादी संघर्षास खांद्यास खांदा लावून लढेल. हे इथं आपल्याला काँग्रेसचा पवित्रा इथं दिसून येतो. काँग्रेसच्या बाजूने स्वातंत्र्याच्या मागणीला जसजसा जोर चढू लागला तसतसा घटनात्मक प्रश्न सोडविण्याच्या जे गतिविधी आहेत त्याला थोडस फास्ट स्वरूप मिळालं. देशाच्या एकात्मतेपेक्षा भारतीयांमध्ये भेदनीतीचं राजकारण करून अल्पसंख्याकांची सहानुभूती मिळवण्याचे कुठूल डावपेच सुद्धा ब्रिटिशांनी आखले आणि मुस्लिमांच्या द्विराष्ट्रवादी भूमिकेला इथं उत्तेजन मिळालं. 30 मध्ये मुस्लिम लीगचं सरकार यांना मिळतं. संयुक्त सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला अपयश आलं. लीगचं असहकाराचं धोरणच याला कारणीभूत होतं आणि पुढील काळात मुस्लिम लीगनं पाकिस्तानची निर्मितीची जी त्यांची मागणी होती ती अधिक इथं जोर धरलेली आपल्याला दिसून येते. आणि पुढे आपण इथं वळतो ऑगस्ट घोषणेकडे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर ऑगस्ट घोषणा आणि पुढचा पार्ट जो आहे तो आपण पुढच्या सेशन मध्ये कंटिन्यू करूया. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. राज्यसेवा मेन्स देत असाल तर पुस्तक नक्की परचेस करा. पुस्तकातील कंटेंट वन आन्सर रायटिंगची तयारी चालू करा. काहीही अडचणी असतील तर तुम्ही केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल नंबरवरती इन्क्वायरी करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.